रामकृष्ण हरी, मी सिद्धेश गवळी आणि तुम्ही ऐकत आहात संतश्रेष्ठ माऊली ज्ञानेश्वर महाराज चरित्र. ते वासरू त्या गायीचं दूध पेत होतं आणि ते दृश्य बघून मीराबाईंच्या डोळ्यात पाणी आलं. कारण मीराबाई सुद्धा मातृत्वाची वाट बघत होती. खरं तर मीराबाईंना मातृत्व प्राप्त झालेलं नव्हतं आणि त्यात उतार वयाने त्यांचं मन अस्वस्थ होतं. त्या देवाकडे प्रार्थना करी, किती दिवस हा वान स्त्रीचा शाप घेऊन जगायचं? का छळतोस या देहाला? माझ्या झोळीमध्ये मातृत्वाचं फळ का टाकत नाही? मीराबाईंची ही हाक अनेक दिवसापासून, अनेक ऋतू आले, अनेक ऋतू, पण मीराबाईंची ही हाक देवापर्यंत पोहोचली नव्हती. इकडे गोविंद पंत मीराबाईंची वाट बघत होते, पण मीराबाईंनी स्वतःला सावरलं नव्हतं. गोविंद पंतांनी मीराबाईंना हाक मारलं, अगं ऐकलंस, उशीर होत आहे, किती केळीचे पानं आणायचे आहेत ते सांग. पण मीराबाई येत नाही. हे बघून गोविंद पंत स्वतः गोठ्यामध्ये गेल्यानंतर बघतात तर काय, मीराबाई पदराने डोळे पुसत. त्यांचं लक्ष त्या वासराकडे गेलं. ते वासरू त्या गायीचं दूध पेत होतं. ते बघून मीराबाईंची स्थिती गोविंद पंतांनी ओळखली.